मी माईक ऑफ करते. ठीक आहे, मी थोडा वेळ सगळ्यांचे माईक ऑफ ठेवते. ठीक आहे, नंतर मी ऑन करते तुमचे माईक. आता मी जे पण बोलते नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. ठीक आहे, सो तुम्ही आता 10वीला आहात, म्हणजे आता तुम्ही बोर्डाची परीक्षा झाली, तुम्ही ज्युनियर कॉलेजला म्हणजे तुमचं शालेय शिक्षण कंप्लीट होणार है ना, आणि तुम्ही एका नव्या जगात प्रवेश करणार आहात 1 वर्षानंतर. सो जर आपण बाहेरच्या जगामध्ये प्रवेश करणार असू तर त्यासाठी आपण तयार आहोत याची खात्री करून आपल्याला घेतली पाहिजे. बरोबर? येस. तर अभ्यासाच्या दृष्टीने तर तुमची तयारी ऑलरेडी चालू आहे ना, तुम्ही सगळे चांगला अभ्यास करताय. येस. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याकडे असायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपण खूप काही आयुष्यात आत्मसात करू शकतो. ठीक आहे, आपल्याला जे पण टार्गेट आपलं अचीव्ह करायचंय ते अचीव्ह करण्यासाठी, ते टार्गेट मिळवण्यासाठी, ते ध्येय गाठण्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट आपल्यामध्ये असायला पाहिजे, ती आहे कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? कोण सांगू शकेल? आणि इथे काही मुलं मला मस्ती करताना दिसतात. ठीक आहे, मस्ती नका करू. 1च तास आपला, 1 तास पण नाहीये, 50 मिनिटाचा आपला क्लास आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐका. ठीक आहे, मी 1 मिनिटासाठी माईक ऑन करते. कोणाला माहितीये का कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय असतं? कोणी ऐकलाय हा शब्द? ऐकलाय कोणी कम्युनिकेशन स्किल हा शब्द तरी ऐकला असेल? माझे नाव ऋषिकेश आहे. हा, येस बेटा, बोल बोल. चा अर्थ आहे बोलण्याचे. हा, परत बोल. बोलण्याचे शैली. व्हेरी गुड, बोलण्याची शैली. येस. आणि ह्याचा आपण मराठी अनुवाद जर केला, कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य. ठीक आहे, संवाद कौशल्य म्हणजे आता काय, आता तुम्ही म्हणाल की हे तर माहिती आहे आम्हाला जनरल, एवढं काय त्याच्यात शिकण्यासारखं नाहीये ना, पण खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यावरती आपलं लक्ष जर असलं तर आपलं जे कम्युनिकेशन आहे ते इतकं छान होतं, आणि आपण जिथे जाऊ तिथे आपला प्रभाव पाडू शकतो. ठीक आहे, तर आपण आज बघणार आहोत थोडक्यात की कम्युनिकेशन स्किल म्हणजे नक्की काय असतं, त्याचं किती महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्या आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाहीये ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किलची गरज नाही लागत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण संवाद करत असतो लोकांशी. बरोबर? आपण उठल्यावरती घरामध्ये आई वडिलांशी संवाद करतो, त्याच्यानंतर शाळेत जातो तर आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद करतो, बोलत असतो. कधी आपण बोलत असतो, कधी ते बोलत असतात आपल्याशी, है ना. नंतर मग शिक्षक शिकवायला येतात तर शिक्षक बोलत असतात, है ना. तर दिवसभरात तुम्ही जर लक्ष दिलं तर आपण नेहमी बोलत असतो, ऐकत असतो. बोलणं आणि ऐकण्याची ही प्रक्रिया चालूच असते झोपेपर्यंत, है की नाही. सो आता ही जर एवढी महत्वाची गोष्ट आहे जी आपण दिवसभर वापरतो, संवाद, तर ही संवाद सारखी ही जी गोष्ट आहे ही जर आपली चांगली असली, उत्तम संवाद करणारे आपण जर बनलो तर आपण जगामध्ये किती प्रभाव टाकू शकतो स्वतःचा विचार करा. ठीक आहे, सो आता मी माझी ना पहिले स्क्रीन शेअर करते. अच्छा, त्याआधी मला सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला असं खरंच मनापासून वाटतंय की तुमचे संवाद कौशल्य सुधारायला पाहिजे, चांगले झाले पाहिजे, एकदम तुम्हाला चांगल्या प्रभावीपणे संवाद करता यायला पाहिजे, असं कोणाकोणाला वाटतंय? त्यांनी हात वरती करा. म्हणजे तुम्ही बोललात की समोरच्या त्याचा प्रभाव पडला पाहिजे. येस, व्हेरी गुड, शाबास. सगळ्यांना स्क्रीन दिसते? येस, ओ व्हेरी गुड. सो आज आपण कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे काय असतं आणि त्याचं काय महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये ते आपण आज बघू. ठीक आहे, सो मी तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देईन जेणेकरून तुम्हाला बोरिंग नाही वाटलं. ठीक आहे, तुम्हाला कुठेही असं वाटलं की तुम्हाला नाही कळतंय मी जे बोलते ते, तुम्ही मला थांबवून प्रश्न विचारू शकता.
ठीक आहे, किंवा तुमच्या टीचरला सांगा आणि तुम्ही प्रश्न विचारा. ओके. सो कम्युनिकेशन स्किल्स ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या 4 गोष्टी असतात. ठीक आहे, कधी पण आपण कोणत्याही भाषेमध्ये आपण वेगवेगळ्या भाषा, आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये आपण 3 भाषा तर शिकतो शाळेमध्ये सगळेजण. मराठी शिकतो आपण, हिंदी शिकतो है ना आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये, आणि इंग्लिश भाषा है ना. तर 3 भाषा आपण ऑलरेडी शिकतोय लहानपणापासून, बरोबर. तर आता आपल्याला ह्या 3ही पैकी कोणत्याही एका भाषेत तरी व्यवस्थित कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, 3ही भाषा आता लगेच नाही जमणार तुम्हाला, काही हरकत नाही. पण तुम्ही कुठच्या तरी एका भाषेला पकडा, त्या भाषेला त्याच्यात तुम्हाला चांगलं वाचता यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला अडखळत नाही वाचायचंय, व्यवस्थित सुरळीतपणे वाचणं ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला जमलं पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला लिहिता यायला पाहिजे त्या भाषेमध्ये. कधीही तुमच्या मनात काही चालत असेल, तुम्ही मराठी भाषेत जर तुम्हाला लिहायचंय, तुमच्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहे, ते तुम्हाला स्पष्टपणे पटापट उतरवता आले पाहिजे. ठीक आहे, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्हाला बोलता यायला पाहिजे त्या भाषेमध्ये. जर तुम्हाला एक्झाम्पल घेतोय आपण मराठी भाषेचं किंवा इंग्लिश घेऊया, आणि इंग्लिश सगळीकडे वापरतात ना आजकाल. सो इंग्लिश मध्ये जर आपल्याला चांगलं कम्युनिकेशन स्किल्स हवे असतील तर आपल्याला काय काय करावं लागेल, इंग्लिश नीट वाचता यायला पाहिजे, इंग्लिश मध्ये लिहिता यायला पाहिजे, इंग्लिश मध्ये बोलता यायला पाहिजे. आणि कोणीही व्यक्ती आपल्याशी येऊन इंग्लिश मध्ये बोलायला लागला की आपल्याला कळायला पाहिजे है ना, आपल्याला समजलं पाहिजे हा काय बोलतोय, काय सांगतोय. नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की समोरचा माणूस काहीतरी इंग्लिश मध्ये बडबड करतोय आणि तो निघून गेला आणि कळलंच नाही, अरे काय बोलत होता, मला तर कळलंच नाही है ना. असं नाही व्हायला पाहिजे आपलं, बरोबर आहे. असं कोणाकोणाला वाटतंय? तुम्ही माझ्या सोबत आहात, तुम्हाला कळतंय मी जे बोलते? ज्यांना कळतंय त्यांनी हँड रेस करा. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आता आपल्याला शाळेमध्ये 3 भाषा शिकवल्या जातात, बरोबर. हिंदी, इंग्लिश आणि मराठी भाषा. आणि तुमची बोली भाषा पण कदाचित असेल वेगळी, म्हणजे तुम्हाला तर 4 भाषा येत असतील. कोणाकोणाची बोली भाषा मराठीपेक्षा थोडी वेगळी आहे? जरा हँड रेस करून सांगा मला. तुम्ही बोली भाषा तुमची वेगळी आहे जी घरात बोलता. इथे मला दिसतात मुरुमगाव शाळेत, काकोडी शाळा. व्हेरी गुड. येस, म्हणजे तुम्ही तर अजून हुशार आहात, तुम्हाला 4 भाषा येत आहेत. शाबास, व्हेरी गुड. सो हे आता नेक्स्ट मुद्दा जो आहे ना तो हा आहे की जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त भाषा येत असतात तेव्हा आपल्याकडे, येस, गोंदी भाषा, येस, लोहारा शाळेतून कोणतरी सांगितलं, थँक्यू. सो आता तुम्हाला जर 1 पेक्षा जास्त भाषा येत असेल तर तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे. कसं काय सांगा? जर आपल्याला एकच भाषा येत असेल, समजा आपल्याला फक्त मराठी येत असेल, तर आपण फक्त त्याच लोकांशी बोलू शकतो ज्यांना मराठी समजते है ना. आणि आपल्याशी पण फक्त मराठी भाषेतच लोक बोलू शकतात. आपल्याशी कोणी जर येऊन इंग्लिश मध्ये बोलायला लागलं तर आपल्याला नाही कळत. पण जर तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश 3ही भाषा येत आहेत व्यवस्थितपणे, तर तुम्ही विचार करा की तुम्ही किती लोकांशी बोलू शकता. म्हणजे तुम्ही मराठी भाषेमुळे आपण महाराष्ट्रात सगळ्यांशी बोलू शकतो, हिंदी भाषेमुळे आपण संपूर्ण भारतभरात कोणाशीही बोलू शकतो, आणि इंग्लिश भाषा जर यायला लागली आपण अख्ख्या जगात कोणाशीही बोलू शकतो. कारण इंग्लिश ही जागतिक स्तरावर वापरली जाते भाषा है ना. सो मुद्दा हा आहे ते की तुम्हाला जितक्या जास्त भाषा येत असतील तितके तुम्ही जास्तीत जास्त देशातल्या लोकांशी बोलू शकता. त्यांच्यासोबत तुम्ही बिझनेस करू शकता पुढे जाऊन, जर तुमचं छान तुम्ही कौशल्य डेव्हलप केलं तर. ठीक आहे, ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? कोणाला डाऊट आहे काही? इथपर्यंत कळालं असेल तर हँड रेस करा. थोडं जरी कळालं असेल, व्हेरी गुड. ते वर्षा मॅडमच्या इथून बोलतात मुली, थँक्यू, व्हेरी गुड. मुरुमगाव शाळा पण रिस्पॉन्स देते, थँक्यू. ओके, गुड. अच्छा, ज्यांना काहीच नाही कळालं असं कोण आहे त्यांनी पण हँड रेस करा. काहीच नाही कळालं आहे कोणी?
एक तर तुम्हाला कळालं असेल, नाही तर कळालं नसेल. आणि जे अजिबात रिस्पॉन्स देत नाहीये त्याचा अर्थ तुमचं लक्ष नाहीये क्लासमध्ये. ओके. इथे संत मानवदयाळ आश्रम स्कूल मधून जी मुलं आहेत, मुलांना तुम्हाला आवाज येतोय का माझा? हात वरती करा. ओके. तुम्हाला समजलं मी आता काय म्हणाली ते? समजलं असेल तर थम्स अप करा आणि समजलं नसेल तर उलटा अंगठा दाखवा मला. अच्छा, तुम्हाला समजलं. व्हेरी गुड. ओके, मग आता पुढे जाऊया आपण. ओके, व्हेरी गुड. आता आपण हे बघूयात मुलांनो की संवादाची प्रक्रिया कशी असते नेमकी. ठीक आहे. जेव्हा दोन लोक बोलत असतात तेव्हा नक्की काय घडत असतं, आपण एवढा डिटेलमध्ये कधी विचारच नाही करत आयुष्यामध्ये, है की नाही. पण आज आपण एकदम नीट बघणार आहोत. इथे बघा, इथे की नाही, हा एक छोटासा मुलगा आहे तुमच्यासारखा आणि एक छोटीशी मुलगी आहे, त्याची वर्ग मैत्रीण आहे. ठीक आहे. ओके. आता हा काय करतोय, हा तिला प्रश्न विचारतोय. हे लिहिलंय त्यांनी. काय विचारलंय? वेअर आर यू गोइंग. तो म्हणतोय तू कुठे चालली आहेस, असं तो विचारतो. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती ती काय रिप्लाय देते? ती म्हणते आय एम गोइंग होम. घरी चाललीये. ठीक आहे. आता इथे काय चालू आहे आपण थोडंसं नीट लक्ष देऊन समजून घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. प्रथम जो व्यक्ती प्रश्न विचारतोय तो काय करतोय, काहीतरी माहिती विचारण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यावरती मग पहिले तर तो प्रश्न ऐकून घेतला जातो की काय प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाला अनुसरून एक उत्तर दिलं जातं. आणि मग ते जे उत्तर दिलं गेलेलं आहे ते त्या प्रश्न विचारणाऱ्या माणसापर्यंत पोहोचवलं जातं. ठीक आहे. तर ही ढोबळ आहे प्रक्रिया. आपण याला डिटेलमध्ये पण पुढे एका डायग्राम मध्ये बघणार. ठीक आहे. तर प्रथम आपण सध्या एवढं समजून घेऊया की कोणताही संवाद जेव्हा चालू असतो तर एक माणूस असतो जो त्या संवादाची सुरुवात करतो. ठीक आहे. आणि दुसरा माणूस असतो जो त्याला प्रतिसाद देत असतो, त्याला तो उत्तर करत असतो, रिप्लाय देत असतो. ठीक आहे. आता हे बघूया की संवाद चांगला असणं का गरजेचं आहे. आपल्याला चांगला संवाद येत असेल तर 3 फायदे होतात त्याचे. ठीक आहे. ह्याला फायदा नाही म्हणू शकत, ह्याला आपण म्हणू शकतो की हे महत्व आहे. त्याचं 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्राप्त होतात. ठीक आहे. तर प्रथम महत्व हे आहे की आपण कोणालाही कोणतीही माहिती व्यवस्थितपणे देऊ शकतो. ठीक आहे. आता तुम्ही असा विचार करा की एक असा मुलगा आहे ज्याला नीट बोलता येत नाही. ठीक आहे. तो शाळेत जातो पण त्याचं संवाद कौशल्य चांगलं नाहीये, त्याला नीटपणे सांगता येत नाही गोष्टी. आता जर त्या मुलांनी एक बाजारामध्ये एक चांगली सूचना ऐकली, एखादं अनाउन्समेंट नाही का, बाजारामध्ये घोषणा करायला येतात अमुक अमुक ठिकाणी बाजारामध्ये सेल लागला आहे. तर त्या मुलांनी समजा ती घोषणा ऐकली आणि तो घरी गेला त्याच्या आईला सांगायला, पण त्याला नीट बोलताच येत नाही, त्याला नीट सांगता तो अर्ध्या गोष्टी विसरला, उलट सुलट सांगतोय काहीतरी. तर त्याच्याकडे किती चांगली माहिती होती त्याला महत्व नाही राहिलं, कारण त्याला बोलताच येत नाही नीट. असंच एखादं एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला एका छानशा कॉम्पिटिशन बद्दल माहिती मिळाली, एक छानशी स्पर्धा आहे. ती स्पर्धा जर आपण जिंकलो तर आपल्याला खूप मोठं बक्षीस मिळेल. ठीक आहे. ही माहिती तुम्हाला कोणीतरी दिली, पण आता तुम्ही जाऊन तुमच्या मैत्रिणीला हे सांगायचंय तुम्हाला, तर तुम्हाला सांगताच येत नाही नीट, तुम्हाला शब्दांची रचना नीट करता येत नाही, तुम्ही अडखळताय बोलताना. तर तुम्ही किती चांगली स्पर्धा असेल, त्याची माहिती तुमच्याकडे असेल, पण त्याचा काही फायदा नाही कारण तुम्हाला बोलताच येत नाहीये. सो हे सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे की जर आपलं संवाद कौशल्य चांगलं असेल, आपण कोणती माहिती बेधडकपणे किती लोकांसमोर जाऊन सांगू शकतो. ठीक आहे. ही फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर आहे आपण लोकांवर प्रभाव टाकू शकतो. कसा काय? म्हणजे जर मला इंग्लिश, फॉर एक्झाम्पल मला इंग्लिश भाषेमध्ये चांगलं बोलता येतं. ठीक आहे. तर मी इंग्लिश भाषेमध्ये कोणालाही
जर मला माझ्या डोक्यात छानशी कल्पना आली असेल, माझ्याकडे खूप मस्त आयडिया आलेली आहे आणि मला त्याच्यासाठी लोकांना सांगायचंय मला ते, की हे बघा आपण ना असं असं करूया, ह्याच्याने आपल्या गावाला खूप मदत होईल. ठीक आहे, तर माझं जर संवाद कौशल्य चांगलं असेल तर मी त्यांच्यावर प्रभाव टाकू शकते. नाहीतर मग लोक काय म्हणतील, काय बोलते, काय कळत नाहीये, जा तू इकडनं, काय तुझी आयडिया काय कळत नाहीये आम्हाला, है ना. किती पण चांगली आयडिया असेल. याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे आपले जे स्वातंत्र्य सेनानी होते. कोण कोण होते जरा कोण सांगेल? आपला भारताचा स्वतंत्रतेचा जो लढा झालेला ब्रिटिशांच्या विरोधात, त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांनी पुढाकार घेतला होता ब्रिटिशांना भारतातून घालवण्यासाठी. ठीक आहे, तर त्यांच्यापैकी कोणाची एखाद दुसऱ्या लोकांची नावं सांगू शकता तुम्ही? कोण कोण होते? कोणी कोणी लढा दिला होता ब्रिटिशांच्या विरोधात? इतिहास शिकताय ना रे शाळेमध्ये. महात्मा गांधी. येस. हा, भगत सिंग. येस, व्हेरी गुड. गांधी, महात्मा ज्योतिबा फुले. व्हेरी गुड. ज्योतिबा फुले, व्हेरी गुड. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, शाबास, व्हेरी गुड. ठीक आहे, आता मला सांगा मित्रांनो, की हे जे सगळे मोठे मोठे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांची तुम्ही मला आता नावं सांगितली, हे सगळे जण लोकांना त्यांनी एकत्र कसं आणलं असेल सांगा? त्यांनी लोकांना एकत्र कसं काय आणलं? कारण त्यांची संवाद कौशल्य खूप चांगली होती. ते लोक जेव्हा भाषण द्यायला स्टेजवर उभे असायचे, तुम्ही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुमच्याकडे काही फोटो असतील किंवा तुम्ही आजकाल इंटरनेट आहे तुमच्या, जर शाळेने अलाउ केलं किंवा तुम्ही जेव्हा घरी जाल ना, घरी गेल्यावर आई वडिलांच्या मोबाईलवरती सर्च करा, पूर्वीचे जे स्वतंत्रता सेनानी होते त्यांची भाषणांचे व्हिडिओ बघा. काही लोकांचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे. त्या लोकांच्या भाषणासाठी इतकी मोठी गर्दी जमायची, खूप लोक यायचे ऐकायला. काय यायचे ऐकायला? कारण त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद होती, त्यांच्याकडे अशी एक बोलण्याची एक शैली होती की त्याच्याने लोक प्रभावित व्हायचे, लोकांना एक शक्ती मिळायची, लोकांना प्रेरणा मिळायची की येस, आम्ही पण ब्रिटिशांच्या विरोधात लढा देणार. ठीक आहे, तर हे कशाने येतं? कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असल्याने येतं. ठीक आहे, जर हे सगळे स्वतंत्रता सेनानी जे आहेत त्यांचं कम्युनिकेशन स्किल्सच चांगलं नसतं, तर त्यांचा जो मेसेज आहे की आपण ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहूयात, आपण हे करूयात, आपण हे आंदोलन करूयात, हा मेसेज ते पोहोचवू शकले नसते लोकांपर्यंत. ठीक आहे, तो आपण हा दुसरा आपल्यामध्ये फायदा येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सप्रेस फिलिंग्स, म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, ठीक आहे, खूप आनंदाच्या भावना, खूप दुःखाच्या भावना, कधी कधी राग असतो, वेगवेगळ्या इमोशन, वेगवेगळ्या भावना असतात आपल्या मनात. तर ह्या भावना व्यवस्थितपणे आपल्याला सांगता यायला पाहिजे कोणाला. ठीक आहे, जसं की समजा घरी तुम्ही आता सुट्टीनंतर घरी जाल आणि समजा तुमच्या आईने तुमच्यासाठी काहीतरी बनवलंय आणि ते तुम्हाला नाही आवडले, तर तुम्ही आता ह्याला दोन प्रकारे आपण रिस्पॉन्स देऊ शकतो. आईने जे बनवले ते आपल्याला आवडलं नाही पदार्थ जो पण असो, तर जर कम्युनिकेशन स्किल खराब असेल तर आपण कसं बोलणार, ए आई काय बनवलंस तुझा, चल हे नको मला, टाकून दे हे. हे रॉंग कम्युनिकेशन स्किल आहे, असं ही बोलण्याची योग्य पद्धत नाही. करेक्ट कम्युनिकेशन स्किल काय आहे? आपल्याला नाही आवडली गोष्ट, ठीक आहे, आपण कसं बोललं पाहिजे, आई हे खरंच चांगलं नाही झालं, एकदा बघ ना याला चाकून, याला काहीतरी सुधारणा करता येत असेल तर बघ ह्याच्यामध्ये, ह्याच्यात साखर वगैरे टाकून चांगलं कर ना राहायला. तर आपल्याला जो त्रास होतोय किंवा आपल्याला जो राग येत असतो किंवा कधी कधी खूप आनंद झालेला असतो, त्याला योग्य पद्धतीने एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कधी कधी आपण खूप विचित्र पद्धतीने एक्सप्रेस करतो स्वतःला,
आणि कधी कधी आपण स्वतःला व्यक्तच करत नाही, आपण सगळं मनात दाबून ठेवतो आपण. हा, जसं की कधी एखाद्या मित्राने आपल्याला मारलं, हा, तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कधी ना कधीतरी भांडणं होत असतील, है ना? होतात, कोणाची होतात भांडणं? कोण आहेत असे मित्रमैत्रिणींसोबत भांडणं नाही होत तुमची? रुसवे फुगवे तरी होतच असतील. हा, कल्याणी मॅडमच्या इथून एका मुलीने सांगितलंय. व्हेरी गुड. मुलं दिसत. ओके, येस, वर्षा मॅडमच्या इथून पण सांगतात. थँक्यू. सो आपल्याला जेव्हा कधी कधी असं होतं बघा, आपली मैत्रिणी बद्दल आपल्याला खूप राग आलेला असतो, मित्राला घेऊन खूप राग आलेला असतो आपल्याला, पण आपल्याला ना ते नीट बोलता येत नसतं, तर मग आपण काय करतो, ते मनातच ठेवून देतो, है ना? आणि मग काय होतं, ते एका दिवशी ना ते विचित्रपणे बाहेर पडतं. हा, तर हे कशामुळे होतं? आपले कम्युनिकेशन स्किल चांगलं नसल्यामुळे होतं. ठीक आहे, जर आपलं कम्युनिकेशन चांगलं असेल, आपण आपल्याला होणारा त्रास जो आहे तो पण व्यवस्थित सांगू शकतो समोरच्या. यासाठी गरजेचं आहे कम्युनिकेशन स्किल सुधारणं. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला? थोडस तरी कळालं का? अच्छा, ज्यांना कळालंय एखादा पॉइंट तुम्ही सांगा, तुम्हाला आतापर्यंत काय कळालं? एक पॉइंट सांगितलं तरी चालेल, सगळं नाही सांगितलं तरी चालेल. काय काय सांगितलं मी आतापर्यंत, सांगा बघू. हा, बोल बेटा. कोण सांगताय? चला चला, तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी पुढे नाही जाणार. कम्युनिकेशन स्किलचा क्लास आहे आपला. कम्युनिकेशन स्किलच्या क्लासमध्ये तुम्ही जर बोलला नाही तर त्या क्लासचा काय अर्थ नाहीये. थोडं तरी बोलायलाच पाहिजे तुम्ही, आणि घाबरू नका, तुम्हाला कोणी काही नाही बोलणार इकडे. ठीक आहे, चला बोला बघू. एखादा पॉइंट सांगा, एखादा मुद्दा सांगा जो तुम्हाला क्लासमध्ये शिकलेला आता तुम्हाला आठवतं किंवा जो तुम्हाला समजला. गडचिरोली गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूलच्या इथून कोणतरी बोलतंय. ओके, लाडगावच्या इथून एक विद्यार्थी बोलतोय. येस, बोल बेटा. आपल्याला बोलता आलं पाहिजे, तर आपण समोरच्या व्यक्तीचं बोलणं समजलं पाहिजे, जसं की इंग्लिश लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला व्हेरी गुड. झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला कम्युनिकेशन आपल्याला समजत. व्हेरी गुड, खूप छान प्रयत्न केलास तू, शाबास. आपल्याला व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे, व्यवस्थित बोलता यायला पाहिजे, समोरचा माणूस जे बोलतोय ते समजलं पाहिजे, तरच आमचं कम्युनिकेशन सफल झालं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे ज्या उद्देशासाठी आपण बोलायला जातो तो उद्देश पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे, व्हेरी गुड. क्लॅप करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. ओके, आता आपण पुढे जाऊ. आता ही डायग्राम बघून पहिले तर घाबरू नका. ठीक आहे, ही खूप किचकट दिसते पण खूप सोपं आहे. मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका, तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, हे बघा, इथे हा जो डायग्राम आहे, हे जे चित्र आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतायत ते लोक की कम्युनिकेशन म्हणजे संवाद जो असतो त्याच्यामध्ये 5 महत्वाचे घटक असतात. ठीक आहे, आता हे 5 घटक काय काय असतात? पहिला घटक आहे सेंडर. ठीक आहे, दुसरा घटक आहे मेसेज. ठीक आहे, तिसरा घटक मी तुम्हाला एक्सप्लेन पण करते हे काय आहे. तिसरा घटक आहे चॅनल, चौथा घटक आहे रिसिव्हर, आणि 5वा घटक आहे त्याचा रिप्लाय. ठीक आहे, आता हे काय आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजवते. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप वापरलंय आतापर्यंत? कोणी कोणी व्हॉट्सअप वापरलंय? जरा हात वरती करा, बघू दे मला. घाबरू नका, शिक्षक काही बोलणार नाही, बिनधास्त हात रेस करा.
ओके, भरपूर मुलं दिसत आहेत मला, शाबास, व्हेरी गुड. ओके, आता बघा, आपण जेव्हा व्हॉट्सअप मध्ये कोणाशी चॅटिंग करत असतो, तर समजा तुम्ही तुमच्या कुठल्याही फ्रेंड सोबत चॅट करताय व्हॉट्सअप. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं, प्रथम सेंडर असतो. सेंडर म्हणजे काय, जो माणूस संवादाला सुरुवात करतो. ठीक आहे, आता सपोज तुम्ही संवादाची सुरुवात करत असाल, तर तुम्ही झाला सेंडर, मेसेजचा सेंडर. सेंडर म्हणजे जो सेंड करतोय, जो पाठवतोय काहीतरी मेसेज. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जो मेसेज टाईप करताय, हा, सपोज तुम्ही तुमच्या फ्रेंडला विचारताय मेसेज वरती की आज संध्याकाळी आपण खेळायला जाऊयात का ग्राउंड वरती, क्रिकेट खेळायला, असं तुम्ही मेसेज टाईप केलं. तर जो दुसरा घटक आहे तो झाला तुमचा मेसेज, जो मेन मजकूर आहे, जो तुम्हाला पोचवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा जो मेसेज तुम्ही एवढा टाईप केलात मेहनत करून, तो मेसेज कुठच्या तरी माध्यमातून पोचायला पाहिजे. तो ऑटोमॅटिक तुमच्या मित्राकडे जाईल का? नाही. तर तुम्ही जेव्हा सेंडचं बटन दाबता, हा, तुम्ही मेसेज टाईप केला, त्याच्यानंतर आपण सेंडचं बटन दाबतो. बटन दाबल्यानंतर ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्या फ्रेंडकडे जातं, व्हॉट्सअप इंटरनेटच्या माध्यमातून. तर इथे जो तिसरा घटक आहे तो आहे चॅनल. चॅनल म्हणजे माध्यम, कशाच्या माध्यमातून तो मेसेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललाय, त्याला म्हणतात माध्यम. हा, इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणू चॅनल. ठीक आहे, हा झाला तिसरा घटक. त्याच्यानंतर चौथा घटक आहे रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे तुमचा जो मित्र आहे, ज्याला तुमचा मेसेज आता प्राप्त होणार आहे, तो चौथा माणूस आहे, सॉरी चौथा घटक आहे. आता तुमच्या मित्राला मेसेज रिसीव्ह झाला, त्यांनी तो मेसेज ओपन केला, व्हॉट्सअप ओपन केलं, त्यांनी रीड केला, तुमचा मेसेज वाचला. हा, वाचून झाल्यानंतर इथे पाचवा घटक येतो. तो काय करतो, तुमच्या मेसेजला तो रिप्लाय टाईप करतो. बरोबर, येस, इथपर्यंत सगळ्यांना समजतंय? तर जो रिप्लाय तुमचा मित्र तुम्हाला देणार आहे तो झाला पाचवा घटक. ठीक आहे, आणि मग काय होतं, तो रिप्लाय पुन्हा टाईप करून सेंड करून तो रिप्लाय पुन्हा एका चॅनलच्या थ्रू तुमच्याकडे पोहोचतो. ठीक आहे, तर जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते की आपण आपल्या मित्राला मेसेज टाईप करतो, तो पाठवतो, मग तो आपल्या मित्राच्या मोबाईलवर पोहोचतो, मित्र त्याच्या मोबाईलमध्ये ओपन करतो व्हॉट्सअप, मग आपला मेसेज ओपन करतो, वाचतो आपला मेसेज, आणि मेसेज वाचल्यानंतर तो त्याला रिप्लाय टाईप करून सेंड करतो. ठीक आहे, ही जी पूर्ण प्रक्रिया जेव्हा कम्प्लीट होते तेव्हा आपण म्हणतो की कम्युनिकेशन सायकल कम्प्लीट झाली. ठीक आहे, सो कम्युनिकेशन मध्ये नेहमी एक व्यक्ती असतो जो माहिती देत असतो किंवा प्रश्न विचारत असतो, आणि एक व्यक्ती असतो जो त्या माहितीला ग्रहण करत असतो. ठीक आहे, जसं की आता मी तुम्हाला माहिती सांगते, मी तुम्हाला शिकवते. ठीक आहे, मी काय करते, गिव्हिंग इन्फॉर्मेशन. गिव्हिंग इन्फॉर्मेशन म्हणजे मी तुम्हाला माहिती देते, आणि तुम्ही काय करताय, रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. तुम्ही माहिती ग्रहण करताय, तुम्ही ऐकताय मी जे सांगते. ठीक आहे, हे थोडं थोडं समजलं का? ज्यांनी लक्ष देऊन ऐकलं असेल, येस, ओके, ज्यांना थोडंफार कळलं असेल त्यांनी हँड रेज करा. त्यांना काहीच नाही कळलं त्यांनी पण हँड रेज करा. ज्यांना कळलं त्यांनी हँड डाऊन करा. ज्यांना अजिबात काहीच नाही कळालं त्यांनी हँड रेज करा. ओके, आय थिंक सगळ्यांना कळालं. व्हेरी गुड, किती हुशार मुलं आहात. ओके, तुम्ही कोणी सांगू शकता एक थोडक्यात एका वाक्यामध्ये की तुम्हाला काय समजलं आता मी जे सांगितलं ते? सांगायचंय कोणाला? हा, हा बोल बेटा, थोडं मोठ्याने बोल, तुझा आवाज हळू येतोय मला, बोल.
रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. येस. बेटा मला ना तुझा आवाज स्पष्टपणे येत नाहीये. महेंद्र सरांची अजून कोणतरी बोलायचा प्रयत्न करतोय. बेटा मोबाईलच्या जवळ येऊन बोलशील का, म्हणजे तुझा आवाज येईल मला. महेंद्र अवथारे. पुन्हा एकदा रिपीट करून सांगताय का मॅम? परत एकदा सांगू? हो ठीक. तुम्ही आता परत एकदा एक्सप्लेन करते ही प्रोसेस काय आहे. ठीक आहे. एक सेकंड, पेंट ओपन करते. पेंट मध्ये हे बघ, कधी पण जेव्हा काही लोक, दोन लोक जेव्हा बोलत असतात, ठीक आहे, 5 घटक असतात त्याच्यामध्ये. एक असतो सेंडर. सेंडर म्हणजे जो व्यक्ती मेसेज पाठवणारे, माहिती सांगणारे किंवा प्रश्न विचारणारे. दुसरा घटक असतो मेसेज. ठीक आहे. तिसरा घटक आहे चॅनल. चौथा आहे रिसिव्हर. पाचवा आहे रिप्लाय. ठीक आहे. आता इथे काय होतंय बघ, हा एक माणूस आहे. ठीक आहे. आणि हा त्या माणसाचा भाऊ आहे. हा आहे ए, त्याचं नाव आहे ए सपोज, त्याचं नाव आहे बी. ठीक आहे. आता ए ला, हा एका गावात राहतो. ठीक आहे. समजा हा राहतो रायगड मध्ये. आणि हा बी आहे, हा राहतो पुण्यात. ठीक आहे. आता हे दोघं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आता आपण असं समजूयात की हा पुरातन काळ आहे, जेव्हा पत्र वापरायचे लोक एकमेकांशी बोलायला. ठीक आहे. जेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं. ठीक आहे. ते त्या काळातलं उदाहरण दिलं. आता हा जो माणूस आहे ए, याला बी माणसाशी बोलायचंय काहीतरी. ठीक आहे. तर तो कसा बोलणार, त्याला पत्र लिहावं लागेल. त्याच्याशिवाय तर त्यावेळेला पूर्वीच्या काळी पत्राशिवाय दुसरं ऑप्शन नव्हतं. बरोबर. येस. हा. मग आता हा काय करणार, हा झाला सेंडर. याला संवादाची सुरुवात करायची, मग हा झाला सेंडर. ठीक आहे. आता हा काय करणार, हा एक पत्र लिहेल. त्या पत्रामध्ये तो त्याच्या भावाला जे काही त्याला बोलायचंय म्हणजे ह्या पत्रामध्ये लिहितो. ठीक आहे. हे झालं मेसेज. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, हे पत्र कोणाच्या तरी माध्यमातून पाठवलं जातं. मी सगळ्यांचे माईक थोड्या वेळासाठी म्यूट करते. कोणाचा माईक ऑन आहे? व्हेरी गुड. ठीक आहे. आता हे पत्र कोणतरी घेऊन जाईल ना इकडे, कोणीतरी एक तिसरा माणूस असेल. हा, ज्याला आपण आजकालच्या काळामध्ये पोस्टमन काका म्हणू शकतो. त्यावेळेला तर पोस्टमन पण म्हणते, पण समजूयात आपण हा आहे पोस्टमन. ठीक आहे.
तर पोस्टमन काय करतो, हे पत्र घेऊन तो जातो रायगडावरून पुण्याला जातो आणि हे पत्र बीच्या हातामध्ये सुपूर्त केलं जातं. ठीक आहे. तर इथे पोस्टमन जो आहे तो काय झाला, चॅनल. ठीक आहे. कारण हे पत्र कोणाच्या तरी माध्यमातून पोहोचवलं जाईल ना. पत्र ऑटोमॅटिक रायगडावरून पुण्याला जाईल का? ऑटोमॅटिक पोहोचेल का पत्र? नाही पोहोचणार. कोणाला तरी घेऊन जावं लागेल ना ते. तो जो माध्यम आहे ज्याच्या मार्फत ते पत्र पोहोचवलं जातं त्याला चॅनल म्हणतो. ठीक आहे. आता इथे हे पत्र ज्या माणसाला मिळालं हा झाला रिसिव्हर. हा आहे रिसिव्हर. ठीक आहे. मग आता काय करणार हा माणूस जो आहे बी, हा भाऊ आहे ना एचा, हे दोघे ए आणि बी भाऊ भाऊ आहेत. काय करतो तो, ह्याचं पत्र त्याच्याकडे पोचलं की तो वाचतो खोलून की अच्छा माझ्या भावाने हे लिहिलेलं आहे पत्रामध्ये. मग तो काय करणार, त्या पत्राचं उत्तर, त्या पत्रावर काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना त्याला. मग तो आता एक पत्र लिहिणार त्याच्या भावासाठी. त्याच्यामध्ये तो त्याला जे काही त्याच्यावर रिप्लाय द्यायचे ते रिप्लाय तो लिहितो. आणि मग आता हे जे रिप्लाय आहे हा आहे 5वा गट. या 5ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जोपर्यंत या 5 गोष्टी कंप्लीट होत नाही तोपर्यंत कम्युनिकेशन साध्य झालं असं पण नाही म्हणू शकत. आता हे बघा, ह्या 5 गोष्टींमधून एकही गोष्ट जर फेल झाली, समजा हे पोस्टमन काकाच नाहीयेत मध्ये, पत्र घेऊन जाणारा माणूसच मध्ये नाहीये, तर हे पत्र लिहिणाऱ्याला आणि त्या पत्राला काही महत्व नाही. ठीक आहे. किंवा हा जो माणूस आहे ज्याला पत्र, हा ए आहे ना, त्याला जर पत्र पाठवायचंय, त्यांनी खूप मनात विचार करून ठेवलाय मी असं पत्र लिहिलं, मी तसं पत्र लिहिलं, पण पत्रच नाही लिहिलं त्यांनी, तरी पण कम्युनिकेशनची प्रोसेसच स्टार्ट नाही झाली. ठीक आहे. किंवा पत्र लिहिलं ए नी, पोस्टमॅन त्याला घेऊन गेला बी कडे, भावाकडे, पण त्या भावानी जर ते पत्र वाचलंच नाही खोलून, तरी पण कम्युनिकेशनची प्रोसेस फेल झाली. ठीक आहे. सो ह्या 5ही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण असं म्हणतो की कम्युनिकेशन सक्सेसफुली कंप्लीट. आता समजलंय का सगळ्यांना? इझी आहे, असं मी काय खूप अवघड नाही शिकवलं. समजलं? ज्यांना समजलं त्यांनी हँड रेस करा. व्हेरी गुड. ओके. मग आता आपण पुढे जाऊया. कोणाला डाऊट आहे? कोणाला काही प्रश्न आहे? ठीक. आता कधी पण जेव्हा 2 लोक बोलत असतात की नाही मुलांनो, मुलचेरा आश्रमशाळा प्लीज माईक म्यूट करा. ओके. ठीक. सो मुलचेरा आश्रमशाळा प्लीज तुमचा माईक म्यूट करा ना, तुमचा बॅकग्राऊंड नॉईज येतोय खूप. ठीक. तर जेव्हा 2 लोक बोलत असतात, ठीक आहे, आता इथे चित्रात बघा 2 लोक दिसतात आपल्याला. ठीक आहे. कधी पण 2 लोक जेव्हा बोलत असतात तर ते खूप महत्वाची गोष्ट असते, त्याला म्हणतात दृष्टिकोन. दृष्टिकोनाला इंग्लिशमध्ये पर्स्पेक्टिव्ह असा शब्द आहे. ठीक आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा शब्द अर्थ लिहून देऊ शकता. पर्स्पेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ असतो दृष्टिकोन. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. हा, सपोज 2 मित्र आहेत. आता हे दोघांचंच एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. हे 2 मित्र आहेत. आता हे दोघे जण चर्चा करतायत क्रिकेट या विषयावर. ठीक आहे. क्रिकेट माहितीये सगळ्यांना? कोणाला क्रिकेट नाही माहिती आहे का? कोणी माहिती आहे ना सगळ्यांना? ओके.
ठीक आहे. तर आता हे जे दोन मित्र आहेत हे क्रिकेट या विषयावरती चर्चा करतात. आता हा माणूस आहे पांढऱ्या शर्टवाला, ह्याचा दृष्टिकोन असा आहे क्रिकेटला बघण्यासाठी की क्रिकेट चांगलं नाहीये, म्हणजे ठीक आहे पण क्रिकेट काय एवढं खास नाही, ठीक आहे, असं हा व्हाईट शर्ट वाला बोलतो. पण हा ग्रीन शर्ट वाला आहे ना, ह्याला क्रिकेट खूप आवडतं, तर हा सगळं चांगलंच बोलतोय क्रिकेट बद्दल. ठीक आहे, त्याच्या दृष्टीने क्रिकेट खूप चांगलं आहे. तर आता तुम्ही मला सांगा, हे दोन लोक जर क्रिकेट या विषयावरती बोलत राहील तर ह्यांच्यामध्ये वाद होऊ शकतो का? कारण दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर वाद होऊ शकतो का? नाही नाही. का नाही होऊ शकत? सांगा मला, का नाही होऊ शकत? कोण म्हणालं नाही? बोला बोला, बिंदास बोला. तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांशी चर्चा करता, हे बघा मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्यासोबत पण असं होत असेल, आपण जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करत असतो कोणत्याही विषयाला घेऊन, तर दरवेळेला असं नाही होत ना की आपलं मत एकसारखंच असतं. असं होतं का? नाही ना. कधी कधी असं असतं आपलं मत वेगळं असतं एखाद्या विषयाला घेऊन आणि आपल्या मैत्रिणीचं मत वेगळं असतं. होऊ शकतं, आहे की नाही? पण त्यावेळेला वाद कधी होतात आणि वाद कधी नाही होत, कोण सांगू शकतो? कोणत्या वेळेला वाद होतो, भांडण कधी होतं? ओके, मी तुम्हाला सांगते की भांडण कधी होतं. ठीक आहे, म्हणजे मॅडम मी सांगतो. हा येस बेटा, सांग सांग. व्हेरी गुड, सांग. बघा, भारतामध्ये व्यक्ती असन, एक असन पाकिस्तानकडून आणि दुसरा असेल दुसऱ्या कोण भारताकडून. त्याची टीम, त्याला ते आवडते आणि त्याला ते आवडते, तेव्हाच त्यांचा वाद होईल. नाही तर दोघं जण एकही कोण राहील तर त्यांचा वाद नाही. ओके, व्हेरी गुड, गुड ट्राय बेटा. तुझं नाव सांग. नाव सांग. ऋषिकेश. शाबास ऋषिकेश, व्हेरी गुड. फर्स्ट ऑफ ऑल मी ऋषिकेश साठी स्पेशल क्लॅप्स व्हायला पाहिजेत, बिकॉज एवढ्या सगळ्या शाळा जॉईन आहेत आणि सगळ्यात जास्त आतापर्यंत उत्तर फक्त ऋषिकेशने दिलेली आहेत. ठीक आहे, याच्यासाठी खूप हिंमत लागते, खूप कॉन्फिडन्स असावा लागतो आणि तो तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही त्याचा वापर करायला पाहिजे. ठीक आहे, आता मला ह्याच्यानंतर ऋषिकेश सारखंच अजून पण मुलांना बघायचं आहे बोलताना. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला गोष्ट सांगते की वाद कशामुळे होतात. ठीक आहे, तर जेव्हा आपण सपोज क्रिकेटचा जो विषय घेतलेला, तर एक मिनिट, हे म्यूट करा रे मुलांना, तुमचे बॅकग्राऊंड नॉइज येत राहतात. सिंपल एकदम. वाद कधी होतात माहितीये? कधी पण भांडणं तुम्ही बघितले असतील ना, कधी पण रस्त्यावरती भांडणं होत असतात लोकांची, किंवा शाळेमध्ये पण तुमचे मित्रांमध्ये भांडणं होतात, है ना? ते कधी होतात? कारण आपण समोरच्याचा दृष्टिकोन नाही बघत. कधी आपण दोन लोक बोलत असताना दोन लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. दृष्टिकोन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला बघण्याचा एका पद्धतीने आपण त्या विषयाकडे बघत असतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण समोरच्याच्या बाजूने विचार नाही करत, जेव्हा आपण फक्त स्वतःच्याच बाजूने विचार करत असतो, फक्त स्वतःच, की नाही मला जे वाटतंय ना तेच बरोबर आहे, ह्याचं काय वाटतंय मला काही घेणं देणं नाही आहे, जेव्हा आपला हा दृष्टिकोन असतो, जेव्हा आपण अशा ऍटिट्यूडनी बोलत असतो, तेव्हा भांडणं होतात. ठीक आहे, आणि जेव्हा आपण समोरच्याची बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ठीक आहे ह्याला क्रिकेट आवडत नाहीये, काहीतरी कारण असेल, जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात, का रे बाबा काय नाही आवडत तुला क्रिकेट? हा, ही जेव्हा आपण समजून घेण्याची जी वृत्ती आहे, की समोरच्याला पण आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की ऍक्च्युली हा का असं बोलतोय, त्यावेळेला खूप कमी वाद किंवा अजिबात वाद होत नाही. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना? एकदम सिंपल बोलले मराठीत, कळालं?
येस, नो, ओके, व्हेरी गुड. मानवदया शाळेतून मुलांनी हँडरेस, ज्यांना कळाले हँडरेस तरी करावे. आपल्याकडे हेच कम्युनिकेशन असेल. जेव्हा पण मी विचारते एखादा प्रश्न, त्याचं उत्तर जर हो असेल तर हँडरेस करत जा, ठीक आहे. आणि त्याचं उत्तर नाही असेल तर थम्स डाऊन दाखवा. ओके, व्हेरी गुड. आता पुढे वळूया. सो आता तुम्हाला समजलंय की दृष्टिकोन किती महत्वाचा आहे कोणाशीही बोलताना. कळलं तुम्हाला? जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलत असता किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असताना आपल्याला समोरच्याच्या दृष्टिकोनातून पण कधी कधी विचार करायला पाहिजे. नाहीतर दर वेळेला जर आपण फक्त स्वतःच्या दृष्टिकोनाला पकडून राहिलो, आपण पुढे नाही जाऊ शकत. आणि कधी कधी आपलं त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण जे आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आपली मैत्री तुटते, फ्रेंडशिप तुटते आपली, त्याचं कारण हे असतं की आपण आपल्या मैत्रिणीच्या बाजूने विचारच करत नाही किंवा आपल्या आई वडिलांच्या बाजूने कधी कधी विचार करत नाही. ठीक आहे, कधी कधी आपण आपल्या शिक्षकांच्या बाजूने विचार करत नाही की आपले शिक्षक आपल्याला ओरडले खरे, पण काहीतरी कारण असेल म्हणून ओरडले असतील ते, असा आपण विचार नाही करत. मग त्याच्यामुळे काय होतं, नेहमी मनामध्ये एक धुसमूस असते शिक्षकांविरुद्ध किंवा आई वडिलांच्या विरुद्ध. ठीक आहे, तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता आपण काय करूया, पुढे जाऊया की तुमच्यापैकी कोणी मला सांगणार आहे की तुम्हाला काय कळालं आजच्या पूर्ण क्लासमध्ये. आय थिंक बिकॉज आपला टाइम कम्प्लीट होत आलाय, कारण मी पुढचं टॉपिक स्टार्ट करायला तर त्याला मला अजून 10-15 मिनिटं लागतील आणि ते कम्प्लीट होणार नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मुलांना की जेव्हा आपण बोलत असतो लोकांशी, कोणाशी पण, तरी आपण भाषण पण देतो. तुमच्यापैकी भाषण कोण कोण देतो? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि वेगवेगळे जे सण आपल्या शाळेमध्ये असतात. कोटेगाव शाळेतून खूप कमी मुलं भाषण देतात सगळे. त्याला मोठ्या हातवरती करा एकदम. ओके, आहेत बरीच मुलं आहेत इथे भाषण देणारी. व्हेरी गुड. आपण पुढच्या क्लासमध्ये हे बघणार आहोत की जेव्हा आपण संवाद करत असतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो त्याच्यावर, किंवा कोणकोणत्या गोष्टीमुळे आपलं कम्युनिकेशन खराब होतं. ठीक आहे, आपल्यापैकी काही मुलं असतील ज्यांना मी आता हात हँडरेस करायला सांगितलं, जे मुलं भाषण देतात त्यांचं कम्युनिकेशन बऱ्याच अंशी चांगलं आहे इतर मुलांपेक्षा. ठीक आहे, आणि बाकीच्या मुलांचं का चांगलं नाहीये ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार. तो तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतोय का हा टॉपिक? काहीतरी वेगळं वाटतंय का? ओके, काही मुलांनी हँडरेस केलेलं आहे. ज्यांना इंटरेस्टिंग वाटलं, काहीतरी मजेशीर वाटलं आजचा टॉपिक, तर हँडरेस करा. ओके, थँक्यू. अच्छा, ज्यांना बोर झालं आजच्या क्लासमध्ये, जाम कंटाळा आला, हो मॅडम तुम्ही काय बोललात काय कळलं नाही, असं कोण कोण आहे? मार्कंड देव प्रिन्सिपल ह्या नावाने कोणतरी शाळा जो आहे तुमच्या इथून कोणतरी बोलताय का? ठीक आहे, तो मला खरंच खूप मजा वाटली मुलांना तुमच्याशी बोलून, कारण तुम्ही सगळे एकदा खूप लक्ष देऊन ऐकत होतात आणि काही मुलांनी तर खूप छान प्रयत्न सुद्धा केले उत्तर देण्याचे. सो ज्या मुलांनी आज प्रश्नांची उत्तरं दिली, ज्या मुलांनी आज सहभाग घेतला क्लासमध्ये, त्या मुलांसाठी त्यांचं विशेष कौतुक आहे आणि त्यांच्यासाठी परत एकदा क्लॅप झालेच पाहिजे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ठीक आहे, आणि नेक्स्ट टाइम पुढच्या क्लासमध्ये मला अजून नवीन मुलांना बघायचंय उत्तर देताना. ठीक आहे, त्याच मुलांनी दरवेळेला उत्तर नाही द्यायचंय. आपल्याला कॉन्फिडेंट बनायचंय, आपल्याला एकदम असं बिंदास बनायचंय, असं घाबरट नाही बनायचं आपल्याला.
ठीक आहे. येस, ओके. सो आपण आता भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. की सगळ्यांनी एकदम माईक ऑन करा जरा, तुमचा आवाज तरी ऐकू दे. सगळ्यांचे माईक मिळतात. ठीक आहे. ठीक आहे. सो मी आता आजचा क्लास इथेच थांबवते.